महाराष्ट्रातील पाकिस्तानांना देश सोडण्याची नोटीस परत न गेल्यास कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात, फडणवीसांचं विधान। पहलगाममधील 2 संशयित दहशतवादी फोनमध्ये कैद। मावळमधील पर्यटकाच्या फोनमध्ये रील काढताना कैद झाले दहशतवादी। NIA कडनं फोटो आणि व्हिडिओची तपासणी सुरू। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर। जम्मू काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर। स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मदतनीस असल्याचं समोर। लष्करी कारवायांचं थेट वार्तांकन करू नका। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना जारी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून TRF दहशतवादी संघटनेनं हात झटकले। हल्ल्यात आमचा हात नाही, TRFची नवी पोस्ट। सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचाही दावा। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर आसिफ शेख आणि आदिल गोरीचं घरही जमीनदोस्त। पहलगाम हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचा मृत्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट। परिवाराकडनं जाणून घेतली आपबीती। दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा सिद्ध झालंय। त्यांनाही हनुमान चालीसा वाचायला लावली पाहिजे। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य, तर राणे देश फोडण्याचं काम करतायत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। शिक्षक लोकशाही आघाडीच्या कार्यक्रमात शिंदेंची फटकेबाजी। मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन मी पण करतो। शिक्षण नसलं तरी 2022ला परीक्षा द्यायला गुवाहाटीला गेलो। एकनाथ शिंदे यांचं मिश्किल विधान। शिवसेना मनसे युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट। वेळ आली एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण।